की शिमगा आठवतो आणि शिमगा म्हटलं की कोकण. मात्र होळीचा हा सण जितक्या उत्साहात कोकणात साजरा केला जातो तितक्याच उत्साहात होळीचा हा सण मुंबई आणि अलिबाग पट्ट्यातही साजरा केला जातो. नमस्कार, मी मेघना घाग. आपण पाहताय लोकशाही मराठी होळी विशेष. खरं तर होळीचा हा सण लोकशाही मराठीची संपूर्ण टीम आज साजरा करण्यासाठी पोहोचली आहे मुंबईतील वर्सोवामध्ये. वर्सोवातील कोळीवाड्यात गेले अनेक वर्ष होळीचा हा सण अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि ज्या प्रकारे कोळीवाड्यातील कोळी बांधव पारंपरिक पोशाख परिधान करून हा सण साजरा करतात अतिशय उत्साहात, त्याच उत्साहात आपण देखील खरं तर लोकशाहीची टीम देखील पोशाख परिधान करून हा सण साजरा करण्याचा यावर्षी तरी प्रयत्न करतात. चला तर मग जाऊयात आणि पाहूयात वर्सोव्यातील कोळीवाड्यात कोळी बांधव कशा प्रकारे होळीचा हा सण साजरा करतात. वर्सोवातील कोळीवाड्यात आपण आलोय. या ठिकाणी खरं तर आता होलिका दहनाची जी आहे तयारी सुरू आहे. काही स्थानिक आहेत, कोळी बांधव आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ही प्रथा काय आहे. आता तुम्ही होळी आणली आहे, ही ज्या फांद्या आणलेल्या आहेत याला तुम्ही होळी म्हणतायत, मिरवणूक काढण्यात आली होती, नेमकी ही प्रथा काय आहे? ही प्रथा आमची पूर्वीपासून सुरू आहे. सर्वप्रथम तर मी मांडवी गली कोळी जमात संस्था आणि पूर्ण वेसावा गावाच्या वतीनं होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना. कारण ही प्रथा आहे आमची पूर्वीपासूनच आहे. आमचे जे पूर्वज जे प्रथा चालू होती ही, कारण या होळीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा आमचा म्हणजे मंडळाचा मान असा असतो की पूर्ण परिवाराचा मान असतो. तर आज मुरा परिवाराचा मान आहे. त्याबद्दल म्हणजे पहिली आमची होळी असते ती अध्यक्षांच्या मानाची असते. ते आमचे अध्यक्ष वीरेंद्र मासली इथे आहेत, उपाध्यक्ष अलंकार चाके आणि सर्व कार्यकारी मंडळ आहेत इथे. आणि दुसरी जी आमची होळी असते म्हणजे मोठी होळी ती असते आमची परिवाराची. आज परिवार आहे तो मुरा परिवार, तर त्यांची आज होळी आहे. तर आजच्या पारंपरिक म्हणजे जे पूर्वज करत आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही आज हा सण साजरा करतोय. या ज्या फांद्या आहेत या एरंडेल आणि आंब्याच्या फांद्या तुम्ही आणलेल्या आहेत. आता याला सजवलं जाते, ही जी पद्धत आहे या पद्धतीबद्दल कसं? ही पद्धत मगाशी सांगितल्यावर पूर्वीपार प्रमाणेच आहे. कारण आम्ही याला जो मान देतो, जो वर्षानुवर्ष आम्ही होळीचा जो सण साजरा करतो, कारण आमचा जन्म नसताना सुद्धा आम्ही ही होळी आमचे पूर्वज साजरे करतात, त्याच्या परंपरेनुसार आम्ही ही होळी साजरी करत आहोत. निश्चित जर आपण पाहिलं तर वर्सोव्यात कोळीवाड्यात कोळी बांधवांनी निसर्गावर आपलं प्रेम दाखवलेलं आहे. खरं तर निसर्गाला दैव मानत, जसं आपण पाहिलं की या ठिकाणी झाडाची पूजा होते, एरंडलच्या फांद्या आणि त्यासोबतच आपण आंब्याच्या फांद्या पाहू आणि याच फांद्यांना ते देव मानतात आणि देवाची पूजा या ठिकाणी खरं तर निसर्गाची पूजा जी आहे ती कोळी बांधव या ठिकाणी करत आहेत. वर्सोवातल्या कोळीवाड्यात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी खरं तर होलिका दहनाची तयारी आपण पाहिली कशा प्रकारे निसर्गावर प्रेम करत कोळी बांधव जे आहेत खरं तर झाडाच्या फांद्या त्या ठिकाणी होलिका दहनासाठी सजवत आहेत. आणि आता त्याच्यानंतर खरं तर होळीचा उत्साह या ठिकाणी जर आपण कोळीवाड्यात पाहायला गेलं तर महिलांचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आणि महिला मिरवणुकीत जेव्हा होळीसाठी जेव्हा ते सहभागी होतात तेव्हा अतिशय नटून थटून आणि एक पारंपरिक पोशाख जे आहे ते परिधान करतात. आपण जाऊयात वर्सोव्यातील एका कोळी बांधवाच्या घरात आणि पाहूयात कशा प्रकारे तयारी या ठिकाणी महिला करतायत. आणि ह्या नटताना महिला पारंपरिक पोशाख जो आहे कोळी पोशाख ज्याला आपण बोलतो त्या पद्धतीत या ठिकाणी त्यांची तयारी सुरू आहे आणि ही तयारी पूर्ण झाल्यानंतर त्या मिरवणुकीत खरं तर सहभागी होणार आहेत. तर या पोशाखाचं काय महत्त्व आहे होळीच्या सणासाठी आपण जाणून घेऊयात. काही महिला आपल्या सोबत आहेत कोळीवाड्यातल्या, त्यांच्याकडून खरं तर पारंपरिक पद्धतीने गेली अनेक वर्ष होळीचा हा सण साजरा केला जातोय. हा जो पोशाख आहे कोळीचा पोशाख, मीही प्रयत्न केलाय थोडाफार करण्याचा की हा जो पोशाख आहे परिधान करण्याचा, याचं महत्त्व काय आहे? याचं असं महत्त्व आहे की हे आमचं म्हणजे पारंपरिक वेशभूषा आहे. ही कशी आम्हाला म्हणजे रोज ना घालता येत, जेव्हा कुठला सण वगैरे असते ना तेव्हाच घालायला भेटते. म्हणून जेवढं ज्वेलरी काय असे सर म्हणजे घालतात म्हणजे मुली म्हणजे खूप म्हणजे आपलं कोळी म्हटलं की दागिने, तर दागिनेच पाहिलं. हा, दागिने बघायशील ते कोळींच्या सारखं दागिनेच नाही म्हणजे कुठलेच म्हणजे खूप
प्रकारचे दागिने असतात. मला आम्हाला सांगा ना, हे जे गळ्यातला आहे किंवा हा जो हार आहे हा नेमका काय आहे, ह्याला काय म्हणतात? याला ऍक्च्युली आमच्यात मंगलसूत्र म्हणजे गंठण बोलतो ना, हे मंगलसूत्र. ही आहे ती कंठी आहे. हा असा लांब हार आहे. हे थाउजंड आहे. हे तुम्हाला कुठेच ना बघायला भेटणार, फक्त कोळी लोकांच्या ह्याच्यात भेटेल बघायला. हे एक झिलमिल हार आहे. इथे बघा, हे जे काप आहेत ना, हे पण काप फक्त बाकी इतर कुठेही नाही मिळत. मी हे काप ज्याला तुम्ही बोलताय, ज्याला आपण इयर कफ तर म्हणतो, आणि हे खरंच खूप वेगळ्या पद्धतीचे हे जे दागिने पाहाल तुम्ही, तर हे पारंपरिक पद्धतीचे दागिने आहेत. हे फक्त याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि होळीच्या या सणात त्याचा वापर केला जातो. मी जर आंबाड्याचं म्हटलं ताई, तर काय सांगाल? हा आंबाडा खूप आगळा वेगळा आहे. फुलं ह्याच्यात सजवण्यात आली, ह्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ही जे खरी फुलं म्हणजे आम्ही वापरतो, म्हणजे खोटी न घालत या दिवसासाठी. आणि म्हणजे चांगला. आणि हा चंद्रकोर पण आता नवीन स्टाईल निघाली म्हणून हा जरा चंद्रकोर पण लावलेला आहे. हा म्हणजे परंपरेला एक नवीन जोड, तरी अशी जोड मिळावीसाठी काहीतरी वेगळं लावलेलं आहे. हा तुम्ही अजून तयार नाही झाले? मी आता पहिला तयार करते ना, नंतर मी तयार व्हायला जाणार. खूप छान दिसताय, खूप सुंदर दिसताय तुम्ही काय सांगाल? हिला पण तुमचा बोलायला उत्साह काय आहे? थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि खूप छान वाटतं रेडी होऊन. मी बेसिकली आय एम नॉट फ्रॉम वर्सोवा, पण आय एम मॅरिड टू द वर्सोवा गाय. सो आय एम सो हॅपी अँड आय एम सो ग्लॅड की मला असं त्यांच्या ट्रेडिशनमध्ये रेडी व्हावं लागतं. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू गेट रेडी. सो दॅट कितवं वर्ष आहे तुमचं लग्न झाल्यानंतर? सो इट्स बीन 3 years नाव. आणि मी प्रत्येक वर्षी रेडी होते आहे आणि मी पुढे होत राहील, बिकॉज आय एम सो ऑब्सेस विथ द ट्रेडिशन दे हॅव. आणि जे आपण अटायर ते घालतात त्याच्यामध्ये. सो इट इज सो गुड अँड पोशाखच खरं तर कोळी बांधवांचा किंवा महिलांचा जर पाहिला तर तो खूप आगळा वेगळा आणि छान असा पारंपरिक पोशाख असतो. गेली 3 वर्ष तुम्ही, आज जी मिरवणूक निघणार आहे त्याला म्हणतात पाटलांची होळी. त्या होळीबद्दल, त्या मिरवणुकीबद्दल काय सांगा? मी नाही खाऊ शकत. अच्छा, त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे आणि त्या खरं तर या वर्सोवातल्या कोळीवाड्यातल्या नाहीये, मात्र त्या लग्न करून या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्यांचाही उत्साह तोच आहे. त्यांचंही म्हणणं हेच आहे की हा पोशाख परिधान केल्यानंतर जो उत्साह आणखीन खरं तर आपण वाढतो असं म्हणू शकतो, तो उत्साह पाहण्यासाठी नागरिक देखील अनेक भागातून या ठिकाणी येत असतात. आणि आता आपण थेट मिरवणुकीत जाणार आहोत आणि मिरवणुकीत कशा प्रकारे महिला, पुरुष आणि लहानगे त्यासोबतच जे वृद्ध आहेत ते सहभागी होतात हे पाहणार आहोत. पान नागाये नुई पानू चौकीदारा, नागाये नुई पानू चौकीदारा, सांग न दारा तेलियाच्या घरा, तेलियाच्या घरा, चौकिया तिलाचे घालाये गाणे घालाये. आज आपण मुंबईतील वर्सोवामधील कोळीवाड्यात आलोय आणि कोळीवाड्यात होळीचा हा सण कसा साजरा केला जातो हे आपण पाहतोय. पारंपरिक वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी वेगवेगळी पद्धतीने जे आहे हा सण साजरा केला जातो. आणि तशीच एक पद्धत आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, ती होती गाराणं गाण्याची. खरं तर होळीच्या या दिवशी गाराणं गाण्याची पद्धत कोळीवाड्यात आहे. तर या गाराण्याचं काय महत्व आहे? काही महिला आपल्या सोबत आहेत कोळीवाड्यातल्या, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल ताई, हे जे गाराणं गायलं तुम्ही, चंद्र, सूर्य आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख या गाराण्यात केलेला आहे, याचं काय महत्व आहे? त्याचं महत्त्व काय? होळी म्हणजे वर्षाचा सण आमच्या. आणि ते सण आम्ही 2 दिवस होळी मातेला आम्ही ओटी भरते. 5 वाजनी आम्ही साडी नेसतो, तिला ओटी भरते आणि तिचं स्वागत करतो आणि तिची पूजा करतो. आम्ही 2 दिवस लय उत्सव करतो आम्ही. जे गाराणं तुम्ही गायलंय त्याच्यात काय तुम्ही मागितलंय देवीकडे? देवीकडे सगळे आमचे गलींचे बालबच्चे आहे, माणसं आहे आमची, सगळ्याला सुखीच ठेवा आणि सगळ्याला हे दे, धंदे रोजी दे, बरकत दे आणि त्याला कामधंदे लागून दे. एवढी इच्छा आहे बाई आमची होळी माताकडे. नमस्कार. एक लाईन जर तुम्ही पुन्हा एकदा गाऊन दाखवली आम्हाला त्या गाराण्याची, एकच लाईन. होळी मातेची सण आले, होळी मातेची सण आले,
आम्ही आयले होली माते कन आम्ही आयले होली माते कन तिची पूजा करायला तिची पूजा करायला तिची ओटी भरायला तिची ओटी भरायला आमची होली माते की जय. वा, फार छान, फार सुंदर, थँक्यू सो मच. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे खरं तर महिला किंवा कोळीवाड्यात हा जो सण आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीत पारंपरिक पद्धतीत साजरा केला जातो आणि गाऱ्हाण्याचं महत्त्व आपण जाणून घेतलं की कशा प्रकारे या महिला गाऱ्हाणं गाऊन होलिका मातेला खरं तर त्यांच्या परिवाराला सुख मिळावं, समृद्धी मिळावं असं मागणं खरं तर या देवीला करत असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.